प्रियजन हो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावात अभिवादन करतो. आजचा दिवस तुमच्यासाठी चमत्कारांचा दिवस असेल, ज्या दिवशी प्रभू येशू तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत आणि तुमची सर्व भीती दूर करणार आहेत. हिम्मत हारू नका, तर प्रभूकडून चमत्काराची मनापासून अपेक्षा ठेवा. हे पाहताना तुम्हालाही जागा सुंदर वाटत नाही का? माझ्या मागे एक भव्य धबधबा आहे. हा आल्प्स पर्वत रांगेचा एक निसर्गरम्य भाग आहे. या पर्वताच्या शिखरावर वर्षभर बर्फ असतो. तो बर्फ गोठलेला असतो आणि जेव्हा तो वितळतो तेव्हा तो या धबधब्यासारखा वाहतो. इथे एक नदीही वाहत आहे. या ठिकाणचं सौंदर्य पाहून आपण समजू शकतो की ही एक सुपीक जमीन आहे. तुम्ही युरोप खंडातील ऑस्ट्रिया या देशाबद्दल ऐकले आहे का? हे ठिकाण त्या देशातील निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे. बरं, तुम्हाला माहीत आहे का की आज प्रभूचा तुमच्यासाठी काय संदेश आहे? योहान अध्याय 14 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे. त्यात म्हटले आहे, तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. तुमच्या मनात कुठेतरी खोलवर अस्वस्थता आहे. कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल, तुमच्या वैयक्तिक गरजांबद्दल चिंतेत असाल किंवा तुमच्या आयुष्यातील एखाद्या आजारपणामुळे नैराश्यात असाल. शिवाय कदाचित तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल, तुमच्या सेवा कार्याबद्दल किंवा तुमच्या व्यवसायाच्या सध्याच्या स्थितीबद्दल काळजीत असाल. तुम्ही ज्या भीतीदायक प्रसंगांतून गेला आहात त्यामुळे कदाचित तुमच्या मनात दुःख निर्माण झाले असेल. पण येशू तुम्हाला म्हणत आहेत, माझ्या मुलांनो, तुमचे हृदय व्याकुळ होऊ देऊ नका, अस्वस्थ होऊ नका. पण एक गोष्ट करा, फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर विश्वास ठेवा, असे प्रभू आपल्याला अतिशय मायेने सांगत आहेत. जर तुमचा प्रभू येशू ख्रिस्तावर असलेला विश्वास दृढ असेल तर ज्या गोष्टींची तुम्हाला भीती वाटते किंवा चिंता वाटते त्यातील काहीही तुमच्या बाबतीत घडणार नाही. प्रभू सर्व काही बदलून टाकतील. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर तुमचा विश्वास दृढ असायला हवा. तुम्ही ठामपणे विश्वास ठेवला पाहिजे की ते माझे पिता आणि तारणहार आहेत आणि ते माझ्यासाठी सर्व काही करतील. ते माझ्यासाठी चमत्कार घडवून आणतील. प्रभू तुम्हाला त्रास देणारी परिस्थिती बदलून टाकतील आणि तुमच्या दुःखाचं रूपांतर आनंदात करतील. तुम्ही मनापासून विश्वास ठेवला पाहिजे की सर्व भीतीदायक परिस्थिती बदलून जाईल. तुमचा विश्वास आहे का? आज चमत्कार घडेल असा तुमचा विश्वास आहे का? जर तुम्ही आज विश्वास ठेवला तर तुम्हाला आजच बदल पाहायला मिळेल. म्हणूनच येशू म्हणत आहेत, तुमचे हृदय व्याकुळ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचे तोंड उघडून धैर्याने घोषित केले पाहिजे, प्रभू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. येशू, माझा तुझ्या सामर्थ्यावर आणि तुझ्या कधीही न संपणाऱ्या प्रेमावर विश्वास आहे. माझा ठाम विश्वास आहे की तू माझ्यासाठी सर्व काही पूर्ण करशील. संकट अचानक बदलून जातील, त्यानंतर तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्ही हे अशा प्रकारे म्हणायला तयार आहात का? येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा तुझ्या त्या अतूट प्रेमावर विश्वास आहे जे तू माझ्यावर करतोस. माझा तुझ्या सामर्थ्यावर विश्वास आहे. तुझ्या चमत्कार घडवणाऱ्या शक्तीवर माझा विश्वास आहे. माझा ठाम विश्वास आहे की तू माझ्यासाठी चमत्कार करत आहेस. येशू ख्रिस्ताच्या नावात, आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.